मंडळी, आज आपण एका अशा ठिकाणी निघालो आहोत जे एकेकाळी संपूर्ण भारतवर्षाचे सर्वात श्रीमंत आणि ताकदवर सत्ता केंद्र होते। एक असे ठिकाण जिथल्या प्राचीन मंदिरांच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव भारतभरातील अनेक मंदिरांवर पडलेला जाणवतो। इथल्या रहस्यमय गुहा आश्चर्यकारक आणि अनोख्या आहेत। हे ठिकाण आहे नॉर्थ कर्नाटकातील बदामी। पूर्वी वातापी या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण 6व्या शतकात चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे शहर होते। बदामी, पट्टडकल आणि आहिहोलेच्या या अनोख्या साईट सीइंग मध्ये तुमचं स्वागत आहे। मला खात्री आहे ही सफर तुम्हाला नक्कीच आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या गौरवशाली इतिहासात घेऊन जाईल। पुण्यातून बदामीला आपण बाय ट्रेन, बाय एअर और बाय रोड जाऊ शकतो। बदामी रेल्वे स्टेशन पासून बदामी 12 मिनिटांवर तर हुबळी एअरपोर्ट पासून 2 ते 2.25 तासावर आहे। बाय रोड गेल्यास व्हाया सोलापूर किंवा व्हाया कोल्हापूर असं जाऊ शकतो। रोड ट्रिपची मजा अनुभवण्यासाठी आम्ही बाय रोड जायचं ठरवलं। त्यासाठी कोल्हापूरमध्ये एक हॉल घेऊन दुसऱ्या दिवशी बदामीला पोहोचलो। बदामीमध्ये आम्ही बदामी कोर्ट नावाच्या हॉटेलमध्ये उतरलो होतो। इथला ॲम्बियन्स आणि हॉस्पिटॅलिटीमुळे आम्ही या हॉटेलच्या अगदी प्रेमात पडलो। मध्यवस्तीतलं हे 3 स्टार हॉटेल अतिशय क्लीन, रिलॅक्सिंग आणि बजेट फ्रेंडली आहे। इथल्या मल्टी कुझिन रेस्टॉरंटमध्ये एक क्विक लंच घेऊन आणि थोडासा आराम करून संध्याकाळी आम्ही भटकंतीसाठी बाहेर पडलो। बदामीमधील साईट सीइंगची सगळी स्ट्रक्चर संध्याकाळी 6 वाजता बंद होतात। त्यामुळे आज गावामधीलच शाकांबरी देवीच्या देवळात जायचं ठरवलं। शाकंभरी किंवा बनशंकरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून अनेक भाविक येतात। एंट्रन्स पाशी असलेला सुंदर दीपस्तंभ आणि तिन्ही बाजूनी दगडी मंडपांनी वेढलेला हरिश्चंद्र तीर्थ नावाचा तलाव दिवसा नक्कीच बघण्यासारखा आहे। रात्री पुरेशी विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे 6 वाजता आम्ही ऑटो रिक्षामधून बदामी केव्स कडे निघालो। बदामीमध्ये फिरण्यासाठी योग्य कन्व्हेयन्स म्हणजे ऑटो रिक्षा, कारण बदामी केव्स कडे जाणाऱ्या गल्ल्या अतिशय अरुंद आहेत। त्याशिवाय हे रिक्षेवाले अतिशय रिझनेबल रेटमध्ये या सगळ्या स्ट्रक्चर्सना जाण्यासाठी योग्यरित्या गाईड करतात। एंट्रन्स पाशी तिकीट काढून आपण आत जातो। पर पर्सन 25 रुपये तर व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी वेगळे 25 रुपये असे इथे तिकीट आहे। बदामी फोर्टचा परिसर हा नॉर्थ फोर्ट आणि साऊथ फोर्ट अशा 2 भागात डिव्हाइड होतो। आता आपण आलो आहोत साऊथ कडील बदामी केव्स या भागामध्ये। इथे एकूण 4 मोनोलिथिक केव्स बघायला मिळतात। रेड सँडस्टोनच्या या केव्स म्हणजे चालुक्यकालीन, नगरा आणि द्राविडियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे। आता आपण प्रवेश करतो आहोत केव नंबर 1 मध्ये। सुमारे 5व्या शतकातली ही गुहा भगवान शिवाला समर्पित आहे। 70 बाय 20 फूट लांबीच्या आयताकृती दर्शनी भागात 4 खांब आणि पायऱ्या दिसतात। मंदिराची रचना एक वरांडा म्हणजे मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी दिसते। दर्शनी भागाच्या उजव्या बाजूस शिवाचे एक रूप असलेली नटराजाची भव्य मूर्ती कोरलेली आहे।
सुंदर नृत्याची पोच घेतलेल्या नटराजाच्या 18 हातांमध्ये विविध वस्तू दिसतात. मागच्या बाजूला नंदी तर पुढे डावीकडे गणेश उभा असलेला दिसतो. दर्शनी भागाच्या डावीकडे द्वारपाल कोरलेला दिसतो, ज्याच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे. द्वारपालाच्या खालच्या बाजूला वृषभ कुंजर हे शिल्प दिसतं. हे एक इल्युजनरी स्कल्पचर आहे, जे एका बाजूनी पाहिल्यास बैलासारखे तर दुसऱ्या बाजूनी पाहिल्यास हत्तीसारखे दिसते. द्वारपालाच्या वरच्या बाजूला नंदीवर बसलेले शिव पार्वती दिसतात. या केवचा मुखमंडप सुंदर डेकोरेटिव्ह खांबांनी सजलेला आहे. मुखमंडपाच्या उजवीकडचे कथात्मक शिल्प अर्धनारीश्वराची कथा दर्शवते. या शिल्पाची उजवी बाजू पुरुषाचे तर डावी बाजू स्त्रीचे फीचर्स दर्शवतात. अर्धनारीश्वराची ही मूर्ती त्रिभंग स्टान्समध्ये आहे, म्हणजे मान, कंबर आणि गुडघा इथे ही बेंट झालेली दिसते. नंदीकडे अलगद झुकलेली ही मूर्ती वाद्य वाजवताना आहे. नंदीच्या मागे मानवी सांगाड्याच्या रूपात भृंगी ऋषी दिसतात, तर डाव्या बाजूला कटोरी घेतलेली एक स्त्री दिसते. या शिल्पाच्या वरती विद्याधर जोडपे दिसते. मुखमंडपाच्या डाव्या बाजूला हरिहराच्या मूर्तीचे शिल्प आहे, ज्याच्या डाव्या बाजूकडील अर्ध्या भागात शिव तर उजव्या बाजूकडील अर्ध्या भागात विष्णूचा अवतार दिसतो. मूर्तीच्या उजवीकडे माता पार्वती आणि नंदी आहेत, तर डावीकडे माता लक्ष्मी आणि गरुड आहेत. अशीच हरिहराची मूर्ती बदामी जवळ असलेल्या अहिहोलेमधील दुर्गा मातेच्या मंदिरात देखील बघायला मिळते. मुखमंडपाच्या सिलिंगवर 5 मुखे असलेला वेटोळा सर्प कोरलेला आहे, ज्याचे एक मुख मानवी तर इतर मुखे सर्पाची आहेत. नटराजाच्या शिल्पाच्या शेजारी या भागामध्ये महिषासुरमर्दिनी, गणेश आणि कार्तिकेय यांची देखील शिल्पे बघायला मिळतात. गर्भगृहामध्ये दगडातून कोरून काढलेले शिवलिंग दिसते, ज्याची योनी चौरसाकृती आहे. इतर मंदिरांमध्ये आपण ओव्हल शेपमध्ये योनिकार पाहतो, त्यामुळे हे शिवलिंग युनिक आहे. सभा मंडपात एक सुंदर नंदी आहे. दुर्दैवाने याचे मुख छेदले गेले आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत केव क्रमांक 2 पाशी. 6व्या आणि 7व्या शतकातली ही दुसरी केव भगवान विष्णूंना समर्पित आहे. या केवची रचना पहिल्या केव सारखीच आहे, ज्यामध्ये मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह दिसते. मुखमंडपात प्रवेश करताच डाव्या बाजूला वराह अवताराचे एक कथात्मक शिल्प आहे, ज्यामध्ये विष्णूचा 3रा अवतार म्हणजे वराह अवतार दर्शवला आहे. चालुक्य काळात वराह अवताराची कथा लोकप्रिय होती. केव क्रमांक 3 मध्ये आणि अहिओलेमधील दुर्गा मंदिरामध्ये देखील हा अवतार कोरलेला दिसतो. मुखमंडपाच्या उजव्या बाजूला वामन अवताराचे कथात्मक शिल्प आहे. या अवतारात विष्णू बटू ब्राह्मण म्हणजे वामन आणि त्रिविक्रम अशा 2 रूपात आढळतो. मध्यभागी महाबली राक्षसाने त्रिविक्रमाचा एक पाय पकडलेला दिसतो, तर दुसऱ्या प्रचंड पाऊल टाकत असलेल्या पायाखाली लाकडी छत्री घेतलेला बटू ब्राह्मण म्हणजे वामन दिसतो. त्याच्या शेजारी वामन अवतारातील विष्णूला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणारा महाबली आणि इतर ब्राह्मण दिसतात. मुखमंडपाच्या छतावर एक मत्स्यचक्र कोरलेले दिसते, ज्याच्या मध्यभागी कमळाचे फूल आणि भोवताली माशांचे 16 आरे आहेत. माशांवर फुले, पाने कोरलेली दिसतात.
मत्स्यचक्राच्या दोन्ही बाजूस स्वस्तिक पॅटर्न मधील चक्रव्यूह दिसते, ज्याच्या मध्यभागी कमळ कोरलेले आहे. स्वस्तिक पॅटर्नच्या शेजारी आकाशात विहार करणारे यक्ष यक्षिणी दिसतात. गर्भगृहाकडे घेऊन जाणाऱ्या सभागृहाचे खांब आणि छत सुंदर कोरीव कामाने सजलेले आहेत. सध्या हे गर्भगृह रिकामे बघायला मिळते. कोणे एकेकाळी येथे भव्य विष्णूची मूर्ती असावी. केव क्रमांक 2 मधून बाहेर पडतात समोर नॉर्थ बदामी फोर्ट तर विहंगम अगस्त्य लेक दिसतो. उजव्या बाजूला भूतनाथ टेम्पल दिसते. आता आपण निघालो आहोत केव क्रमांक 3 कडे. आकारमानाने सर्वात मोठी असलेली ही केव 5व्या शतकात पूर्ण झालेली आहे. बऱ्यापैकी सुस्थितीत असलेली ही केव अचूक आणि उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. इतर गुहांच्या तुलनेत या केवचे कोर्टयार्ड खूप मोठे आणि संरक्षित भिंतीने बंदिस्त केलेले दिसते. या केवच्या दर्शनी भागात सुंदर कोरीव काम असलेले 6 खांब आणि मुख्य मंडपाकडे नेणाऱ्या पायऱ्या दिसतात. इतर केव्स प्रमाणेच या केवमध्ये देखील मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह आहे. ही केव देवांचे देव महाविष्णूला समर्पित आहे. मुखमंडप दोन्ही बाजूला काटकोनात विस्तारलेला आहे आणि या विस्तारित भिंती दर्शनी भागाच्या बाहेर आल्या आहेत. अतिशय सुंदर असा हा मुखमंडप कलात्मक शिल्पकृतींनी सजलेला आहे. मुखमंडपात डाव्या बाजूला नजर टाकली तर एक भव्य राजवाड्याचा फील देणारे स्ट्रक्चर जाणवते, ज्याच्या टोकाला एका प्रचंड शेषनागावर भगवान विष्णू विराजमान झालेले आहेत. त्यांचे वाहन असलेला गरुड खालच्या डाव्या बाजूला तर पत्नी लक्ष्मी खालच्या उजव्या बाजूला बसलेली दिसते. या मूर्तीच्या बरोबर उजवीकडे वराह अवताराचे स्कल्पचर दिसते. हे अगदी केव 2 मधील स्कल्पचर सारखेच आहे. तर डावीकडे अष्टभुजा विष्णू दिसतो, जो मुखमंडपाच्या बाहेर दर्शनी भागात आहे. मुखमंडपाच्या सिलिंगवर मध्यभागी विष्णू आणि दोन्ही बाजूला ब्रह्मा आणि यमाची स्वतंत्र शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांच्या भोवती अजूनही त्या काळी वापरलेले नैसर्गिक रंग दिसतात. काळाच्या ओघात हे रंग आता पुसट झाले आहेत. मुखमंडपाच्या प्रवेशस्थानी आतल्या बाजूला मुख असलेले गरुडाचे शिल्प आहे, ज्याचे शरीर मानवी असून गरुडासारखे पंख आहेत. पंखावरून विद्याधर जोडपे उडत असल्याचे दिसते. मुखमंडपाच्या उजवीकडे नरसिंहाची भव्य मूर्ती दिसते. या मूर्तीच्या शेजारीच डाव्या बाजूला हरिहर कोरलेला दिसतो, तर उजव्या बाजूला विष्णूचा वामन अवतार दिसतो. या दोन्ही मूर्ती आपण केव क्रमांक 1 आणि 2 मध्ये पाहिलेल्या आहेत. मुखमंडपातून आपण सभामंडपात प्रवेश करताना साष्टांग नमस्कारातील शिल्प कोरलेले आहे, जे अपरिमित डिव्होशन दर्शवते. या केवचा सभामंडप खूप प्रशस्त आहे. याचे वैशिष्ट्यपूर्ण सिलिंग होयसळ आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे, ज्याला नवरंग असे म्हणतात, ज्यामध्ये छत 3x3 अशा 9 भागात डिव्हाइड होते. मध्यभागी सृष्टीकर्ता ब्रह्मा आणि बाजूला अष्टदिशांचे 8 संरक्षक अशी ही रचना आहे. यातील काही मोजकीच शिल्पे आता नजरेस पडतात.
गर्भगृहाकडे जाणारा छोटासा जिना अतिशय एलिगंटली कार्व केलेला दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूस विष्णूचे संरक्षक करते द्वारपाल जय आणि विजय दिसतात. गर्भगृहात कोणे एकेकाळी महाविष्णूची मोठी मूर्ती होती, पण सध्या हे गर्भगृह रिकामे आहे. या सगळ्या केव्स पाहताना त्या काळातील भव्य बांधकामे, आर्किटेक्चर, त्यामागचे विचार, शिल्पांमधून नॉलेज पासओव्हर करण्याची शिक्षण पद्धती यावर मनात राहून राहून विचार येतात. तसेच रिकामी गर्भगृहे पाहून मन खट्टू होते. या भागात फिरताना एक महत्त्वाची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे माकडांची. ही माकडे अतिशय सराईतपणे हातातल्या वस्तू सहज घेऊन जातात. आता आपण जाऊ सगळ्यात छोट्या आणि शेवटच्या केवकडे, केव क्रमांक 4 कडे, जिची निर्मिती 7व्या शतकातली आहे. ही केव जैन टेम्पलची आहे, जे प्राचीन भारतातील गुण्या गोविंदाने एकत्र नांदणाऱ्या विविध धर्मांचे उत्तम प्रतिनिधित्व करते. गर्भगृह, अंतराळ आणि मुखमंडप अशा 3 भागात विभागलेल्या या केवचा दर्शनी भाग काहीसा इनकम्प्लीट आहे. या केवच्या गर्भगृहात सिंहासनावर बसलेल्या भगवान महावीरांचे शिल्प आहे. चैत्य वृक्षाखाली पद्मासनात बसलेल्या महावीरांच्या डोक्यावर प्रकाशाचे प्रभामंडळ आणि एकावर एक अशा 3 छत्र्या दिसत आहेत. बाजूला 2 सेवक आणि वरती विद्याधर जोडपे दिसत आहे. हे शिल्प आहे जैनांचे पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथांचे, जे सभामंडपात डाव्या बाजूला दिसते, ज्यांच्या बाजूला 12 तीर्थंकर कोरलेले आहेत. भगवान आदिनाथ केयोत्सर्ग पोश्चरमध्ये आहेत, जी जैनांची उभ्या स्थितीतील मेडिटेशनची पोज आहे. मुखमंडपाच्या उजव्या बाजूला पार्श्वनाथांची मूर्ती आहे, जे जैनांचे 23वे तीर्थंकर होते. हे देखील उभ्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत, ज्यांच्या डोक्यावर पंचमुखी नाग कोरला गेला आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या बाजूला बाहुबलीची मूर्ती आहे, ज्यांनी 12 वर्षे उभे राहून तप केले होते. एंट्रन्सच्या उजव्या बाजूला असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पात जॅकोव नावाची जैन साध्वी भगवान महावीरांशेजारी बसून सल्लेखाना ही जैनांची एक धार्मिक प्रथा करताना दिसत आहे. या संपूर्ण केवभर अनेक तीर्थंकर कोरले गेलेले आहेत. मंडळी, 6व्या आणि 7व्या शतकातल्या या केव चालुक्य राजवंशाच्या कलात्मकतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा एक अद्वितीय नमुना आहेत. या भागात बदामी फोर्टचा आपण साऊथ कडचा भाग पाहिला. आता भेटूयात पुढच्या भागात फोर्टचा नॉर्थ कडचा भाग पाहण्यासाठी. आपल्या गौरवशाली इतिहासाची ही सफर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.